काय साडी, काय डोंगर, काय हाती. लेखक आणि दिग्दर्शक विकास विडेकर सादर करीत आहोत काय साडी, काय डोंगर, काय हाती. इव्हेंटचा विषय काय सगळ्यांची
नाही, माल झोपडाबद्दल साहेब ओढले समजा तोडलं. हा समजा तोडले. काय चुरलं नाही कसं काय चुकलं नाही, नुसती मातीची बाब तिकडे साहेब. जेवढं ते तरी बघू का? आणि तू काय येणार आहे? तिकडे लेबर करून काम करते. तू जरा असं तिथं गेला ना, त्यांना वाटलं मला मारहाण करायचं. आधीच तुमच्या लोकांनी त्रास दिला तरी का आम्हाला करू द्या. त्याला हो कसला त्रास दिला आमच्या लोकांनी? नाही सांगा ना, आम्ही तुम्हाला मारले का तुम्ही आम्हाला? साहेब आम्ही तुमच्या नाही तर तुम्ही आमच्या घरात घुसलाय बघा. ए पाहिजे ते भेटलंय ना, काय यायचं आम्ही आमच्या इकडं? सांगा ना, काय आमचं लग्न मांडायचं नाही वेळ? अरे ते तिथं बोला ना, इथं बोला काय होणार आहे? अरे राजू साहेब तुम्ही ऐकून घ्यायची तर बोला ना. तुम्ही पण त्यांचीच माणसं आहे. जरा तरी जाणीव वगैरे बचत करायची. सांगा ना, या झोपड्याकडून करणार तरी काय? हा काय करणार या झोपड्याकडून? करणार काय? चालेल हॉटेल 7 स्टार हॉटेल माहिती 7 स्टार अरे बाहेर देशात म्हणजे विदेशात आपली तर माणसं आहेत कशाला? आपला देश, आपली जंगल, आपलं स्वातंत्र्य सगळं बघायला, संस्कृती बघायला. पण त्यांना आपल्या देशात आल्यानंतर राहायला, आराम करायला, विश्रांती करायला हॉटेल नको तर त्यांनी त्यांच्या देशात गेलं तर आपल्या देशाला शिवाय दिलं पाहिजे. आणि त्यांना इथं मस्तपैकी राहता यावं, निसर्गाचा आनंद घेता यावा, त्यासाठी इथं हॉटेल होतंय 7 स्टार. कळलं? 7 स्टार लांब राहिलं त्या बाप दरम्यान तुम्ही हॉटेलमध्ये यायला नाही. हा नाही ते मला साहेब हे बोलू का? काय जर आपल्या आजूबाजूला इतका चांगल्या झाडी, डोंगर आणि निसर्ग असेल ना, तर कशाला काय ऐकू पाहिजे साहेब? हा साहेब गेले बेस बरं का? घरच्या माणसाला बाहेर काढताना बाहेरच्या माणसाला खाऊ घ्या पाहिजे. असं काय ठेवलं त्या जंगलामध्ये? हा काय ठेवलं? अरे जरा बाहेर पडा ना, बाहेरच्या लोकांना जा, त्यांच्याशी बोला, तिथं काय चालू आहे ते जरा बघा. आम्हाला पण वाटतं ना का आमच्या देशातला आदिवासी हा जंगलात न राहता शहरात राहावा, हा शिकावा, मोठा व्हावा, अर्थात राष्ट्रपती व्हावा असं आम्हाला पण वाटतं ना. आणि समजा समजा उद्याला तुमची पोरं शिकली हा तर त्याचा फायदा काय आम्हाला आहे? तुम्हालाच आहे ना. जावा जरा डोकं लावा, काय ठेवलं नाही का? निघा बाहेर इकडे. करा नाही का? कोण म्हणते ना कसं म्हणे? एक विचारू का साहेब? हा काय आता या तुमच्या विकासाच्या वाटाघाटी आमच्या गरिबाच्या घरातूनच का? नाही सांगा ना, का आमच्या गरिबाच्या घरातून? एवढा काय तू कर इकडे? हा एवढं 4 झाडांसाठी एवढं काय?
वतार होती साहेब, माझी न माझ्या वेळीची. आपल्या या लेकराला या जंगलातल्या झाडासारखं मोठं वातावरण बघायचं होतं साहेब आम्हाला दोघांमध्ये. सगळी सपनं संपली बघा, सगळी सपनं संपली. ही मुली कोण? माझी बाई साहेब, ती समोरची झाडं तुम्हाला दिसत आहेत? ही झाड आहे ना माझ्या बिल्डीच लावली होती बघा. रोज लेकरासारखं पाणी घालायचे त्यांना. साहेब तिच्या पोटात मी एक झाड मोठं होत होतं ना. आणि साहेब तुम्हाला इथे ती टेकडी दिसली का? त्या टेकडीच्या मागे एक मावाचं झाड बघा. त्या मावाच्या झाडाची फुले ना रोज या समोरच्या लिंगोबाच्या देवाला व्हायची. लई श्रद्धा होती साहेब तिची या लिंगोबावर, लई श्रद्धा होती बघा. कारण साहेब तिच्या त्या पुण्य आहे बाप वाढत होता ना. अगं इथे काय करायलीस?
मी तुझ्यासाठी काय बी करू शकलो नाही, काय बी करू शकलो नाही. आता मी ठरवलंय बघ, मी ठरवलंय मला याच्यात झाड जसा वाढेल ना तसा आपला बाला बी लय मोठा होईल. अगं आपण आपल्या बालासाठी इतकं कष्ट करू ना, इतकं कष्टाला शिकू की समोर त्याला साग मानलं पाहिजे, तुळस केलं पाहिजे. पण बोलायला लागलीस की तू. बरं रुले या बोल. अगं काही नाही, म्हणजे लय दिवस झालं मनात होतं बोलू. अगं तसं नाही, झाले का तुझं? येतो ग. हो आरती धर बघा धर. अरे काय नाही याचं धरती असं ऐकायचं. हे बघ हे बघ मी आता धर. अरे धरती बरं पाणी येते ती आरती. दिसायला तर काही साधं दिसतो. तुला इंडियाला भीती नाही वाटते का? आपण आम्हाला अशी ना तुमच्यासाठी माणसं जवळ येत नाही बघा. काय चाललंय नाही का? अगदीच झालं वाटत नाही आम्ही. अरे अशी म्हणशील ना
ए, मी खायचं म्हणून आलो, तू बस बरं का. जाऊ नका, मी आलो. माफी ना आहे. सगळी लेबर लोक झोपले. तू एक काम कर, तू तर राधा बा हा खा. हे घर खा, चांगले खा. हा बिंदास खा. हा साहेब आवाज दिला ना. तुला जेव्हा आवाज येतो तेव्हा कुठं असतो रे? काय करता आपण? आवाज येतो तेव्हा कुठं असता? 15 मिनिटं येतो मिळाल तिकडे. आणि कशा ठेव तिकडे. तू गाडी नको बरं आपले नेहमीच आहे. तू का मुलगा साहेब अगदी ह्याला काय झालं? आपल्याला नाही जायचं बघ. आमचा कसं आहे, चिडीची भाकरी आणि वाईस तांदळाची भाकरी असं नाही जायचं बघ. नाही जायचं. नंतर जाऊ आता नाही नंतर. हा आता मला नीट सांग, म्हणजे नेमकं काय झालं तुझ्या बायकोचं? माझा भूतकाळ संपन्न, भविष्य काय नाही बघा. आणि कशी मेली ती? तसं हळू तुम्ही एखादं झाड वाढत जाते का? तसंच बघा. चौक ह्याच्या येण्याची खबर साऱ्या पाड्याला कळवायची म्हणून ज्ञान माझ्या मुलीला मोठा उत्सव साजरा करायचं ठरवलं होतं. संगीत तयारी झाली होती. पहिल्यांदा मायाबेलीने ही मला गाड्यात घातली होती. सर तुम्हाला सांगतो, ही मार आहे ना, मी सगळ्या जगात फिरणी वेगळी दगड येथून तयार केली होती. कसं मायाबेलीसाठी. लय नादर दिसत होती साहेब मायाबेली. लय नादर दिसत होती. सर तुम्हाला सांगू, यो झाड गेला मायाबेलीने आमच्या बालाची आठवण म्हणूनच लावला होता. असा मी जगण्याच्या वाट्यानं भक्ताला सोडायला म्हणून गेलो. वाड्याजवळ पळत येतो ना येतो, कुणाची ते कसले तरी वेगळेच आवाज ओरडण्याचे ऐकू आले. मी घाबरलो. आजूबाजूला बघितलं, ते आवाज
पाड्यावरून येत होते. मला काही कळलंच नाही बघा. समजा धावत परत पाड्यावर गेलो तर बघतो तर काय झालं, पाड्याचं चित्र काहीतरी वेगळं दिसत होतं. कपड्या पडल्या होत्या, माणसं तिथे तर मरून पडली होती. आम्ही असं समजा मायरवीला शोधायला लागलो. मायरवी मला कुठेही दिसली नाही बघ. देवाच्या वाटेन तसंच पुढे निघाले. मायरवी मला दिसली साहेब. एका झाडाच्या आडक्षाला पडली होती. मग तिच्या जवळ गेली, तिला बोलू लागलो, आग घाबरू नको, मी आलोय ना. ती काही बोलत नव्हती. ती गेली होती. जाताना ते एकटी नाही बरं, आमच्या बाळाला मी सोबत घेऊन तुझ्यासोबत होते का? तुझ्यासारख्या कितीतरी लोकांसोबत घडत असेल. म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावावर अजून कितीतरी जंगल तुटत असतात, कितीतरी जणांचे संसार उद्ध्वस्त असतील. आणि ह्या कारणीमध्ये एकच ते म्हणजे माणसातला झाला. जर किती काय दिलं ना तरी कमीच आहे. खरी परिस्थिती आपण आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. तुला सांगू, आम्हाला सांगितलं जात होतं की आदिवासी त्रास देतात. तुम्ही लोक सरकारी कामात हात घाला, पोलीस बंदोबस्त आणि बाकीचं मागवलं होतं. पण साहेब कशाला आम्ही बरं जंगलाच्या मुळावर उठू बरं? नाही सांगा ना, या जंगलाचे रक्षण करते आम्ही. थोडीवर जंगल आले. अरे पण हे कधी पोहोचू दिलं ना आमच्यापर्यंत. आम्हाला ना त्या ऑफिसमध्ये एकच सांगायचे, विकास करायचा आहे, डेव्हलपमेंट करायची, लागा कामाला लागा. अरे पण विकास करणं म्हणजे फक्त मोठमोठ्या बिल्डिंगा बांधणं, मेट्रो आणणं, मॉल उभा करणं हा नाहीये. ही जंगलं, ही झाडं, हे डोंगर, हा आपला विकास नाहीये. आणि आपणच आपली संस्कृती आपल्या हाताने नष्ट करतोय, नाही कळत येतं कुणाला. अरे पुढच्या पिढीला दिलेली किती सुंदर भेट वस्तू रे ही झाडं आणि डोंगर. तर त्यांना बघायला मिळतील का ना प्रश्नच. तुला या लोकांमुळे ना हे संपणार आहे.
निघ. हा निघ, तू निघ. नाही साहेब. अरे वाचू नाही जंगल. वाचू ना आपण घर वाचू. तू पाहिजे. हा निघ निघ इकडे. अरे तू प्रश्न विचारत वेळ वाया घालवू नको आणि जा. ते कधी येते? बोल. पोलीस. पोलीस साहेब, आता तर तुम्ही मला होता. हा पण वाचवायचं नाही. ऐक, मी तुझ्या घरच्यांना वाचू शकतो, पण तुला सांग, तू जा. नाही साहेब. अरे तू जा इकडे. जंगल सोडून कुठं नाही जायचं. अरे कुठं पण जा, पण इथून जा. नाही साहेब, मी माझा बाळ सोडून गेलो तरी आला नाही. अरे तुम्ही येणार आहे का? नाही अरे त्यांच्या आवाज मार्गाचा जीवन शिकवायची ना. साहेब चालतंय. अहो आज गावल्याला मला येते ना. जरा तुम्ही पळून गेलं. हे जंगल तोंडात सांगायला बघा. पण चांगला तर लढची तरी ना. नाही साहेब. मी तुला सांगतो. नाही. हो माझा ऐक तुझा. नाही साहेब. तुला जा म्हणतोय. नाही तुला जा म्हणतोय. नाही साहेब. अरे तुला जा म्हटलं ना. आता नाही लढायचं. आता लढायचं. हा लिहायला तुझ्यासाठी लिहाय. तुझं आपण या वरपर्यंत पोहोचू. तू काय काळजी करू नको. तू आधी जा. जीव वाचू. जा जा. कुणी बघ केलं तुला नाही. तू जा. जा पण येतो साहेब. परत जा. हो. कुणाच्या हाती सापडू नको. पण जिंदगी का साथ निभाता चला गया, फिक्र को तुम्हें मैं उड़ाता चला गया, फिक्र को तुम्हें मैं उड़ा. Good afternoon, sir. Sir, tea? Sir, how much sugar do you want? 1 spoon or 2 spoons? हा रात्रीचा वेळ एकदम बाहेर करा बघा. वॉशट करा वॉशट. मटन. Okay, sir. Sir, sugar? Tea? Water? Sir, sugar. Thank you, sir. हे बेटे मराठी येते ना. मराठीत बोलायचं. Okay, sir. साहेब तुम्ही बस तू छान दिसतं वेटरच्या कपड्यात.
पण साहेब तुम्ही अजून सफारी काय सोडली नाही बघा. चालायचं रे, चालेल. मी आलो साहेबांकडे. साहेब नक्की येते. खायला लोक आजकाल काय बनवायला लागले पण अजब वाटेल एकदम भारी मानल्यावर पुढचं काम पण तुलाच फिक्स. द्या साहेब, पुढचं जे काम मला द्या. फक्त ते पाडा तोडून माणसं मारायची. येतो साहेब. आम्ही सध्या हाटीमध्ये आहोत. आता साडी काय डोंगर काय हाटी एकदम ओके मध्ये बघा. आणि हा तिकडे कसं चालू आहे? तुम्ही काय काळजी करू नका. त्यांना बीडीएन कार्ड दिली ना समजा व्यवस्थित होते बघा. इथले काम आठवून येतो.